चित्रपट सृष्टीतील बलदंड महानायक आणि दिग्दर्शक सरदार बाळासाहेब यादव यांच्या अमृत महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरात एक अनोखा चित्रपट सोहळा रंगला। हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं पद्मा टॉकीज इथं 1933 साली दिग्दर्शित कुरुक्षेत्र हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित करण्यात आला। महाभारतावर आधारित पहिल्या युद्धपटांपैकी मानला जाणारा हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट प्रेमींनी मोठी गर्दी केली। 1933 साली दिग्दर्शित कुरुक्षेत्र हा चित्रपट महाभारतावर आधारित पहिला युद्धपट म्हणून ओळखला जातो। या चित्रपटात सरदार बाळासाहेब यादव यांनी भीमाची प्रमुख भूमिका साकारली होती। या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पिराचीवाडी, पुईखडी, संध्यामठ, जयंती नदी परिसर, पळसंबे आणि मेन राजाराम हायस्कूल या कोल्हापुरातील ऐतिहासिक स्थळांवर झालं होतं। त्यामुळे 90 वर्षांपूर्वीचं कोल्हापूर अनुभवण्याची सुवर्ण संधी चित्रपटप्रेमींना लाभली। या चित्रपटाची मूळ प्रत यादव कुटुंबियांकडे जतन करण्यात आली होती। भावी पिढीला पूर्वीच्या काळातील तंत्रज्ञान आणि चित्रपट निर्मितीचा अभ्यास करता यावा त्या हेतूनं यादव कुटुंबियांनी ही फिल्म चित्रपट महामंडळाकडे सुपूर्द केली। या विशेष प्रदर्शनाचं आयोजन हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूरचे यशोधन जोशी, रवी किशोर माने, भारत महारुगडे आणि सौरभ मुजुमदार यांनी केलं। यादव कुटुंबियांचे निकटवर्तीय ऋतुराज इंगळे यांनी पद्मा टॉकीज मध्ये चित्रपट प्रदर्शित केला। या शोला कोल्हापुरातील चित्रपट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शो हाऊसफुल झाला। सरदार बाळासाहेब यादव यांच्या सुना, नातवंडे आणि कुटुंबीयही या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी सरदार बाळासाहेब यादव यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि चित्रपट प्रदर्शनासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा यादव कुटुंबियांच्या हस्ते सत्कार करण्यात आला।